शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका केळी उत्पादक शेतकऱ्याला भेट देणार आहोत। तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना भेट देण्याचा एक उद्देश की त्यांनी जे केळीचं नियोजन केलेलं आहे, केळीचं चांगल्या प्रकारे बुंदा बनलेला आहे, त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांना काय प्रश्न असतो बुंदा बनण्यासाठी काय सोडावं, त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांना असाही प्रश्न असतात, अनेक शेतकरी असे असतात की जे सोडत असतात ते सांगत नाही, दुसरंच काही सांगत असतात। पण काय असं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं, शेतकऱ्यांना उत्पादन मिळावं त्यासाठी आपण सतत कार्यरत असतो। तर आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत। त्यांनी आपण ते खत नियोजन कसं असतं, आता वेळोवेळी खत नियोजन कसं असावं, बेसल डोस नियोजन कसं असावं, डबल लॅटरल टाकाव्या, बेड कराव्या, अशा गोष्टी शेतकऱ्यांना या चांगल्या प्रकारे माहिती मिळावी त्यासाठी आपण सतत कार्यरत असतो। तर दादा आपलं नाव सांगा। विजय बळीराम बंगाळे, राहणार वाघे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। तर माझ्या आता स्टेटमेंटनुसार म्हणजे मी पाहिला बाग जो पाहत असो काय केळीच्या त्याच्यामध्ये तुमचा टॉपला सगळ्यात बेस्ट असा बाग बनलेला आहे। तर आम्हाला आता एक असं सांगा की तुम्ही आता खत नियोजन, बेड नियोजन, डबल लॅटरल असं तर केलेलं आहे, पण आता बेसल डोस काय टाकलेला होता? बेसल डोस पहिले आम्ही 24-24-0 युरिया असं टाकलेलं आहे। हा आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि टाकताना तुम्ही आता सांगत होते कसं टाकलेलं होतं? झाडाच्या इकडच्या साईडला का? झाडाच्या एका साईडनी कोरून टाकलेला आहे आणि तो दाबलेला आहे। हा दाबून दिला म्हणजे बुजून 21 दिवसांनी परत दुसऱ्या बाजूनी 10-26-26 युरिया मॅग्नेशियम सल्फेट ते दिलेलं आहे। परत ते दाबून टाकून दाबून दिलेलं आहे। तिसरा डोस 21 दिवसांनी डीएपी मॅग्नेशियम सल्फेट हे 2 आणि युरिया ते टाकून परत दाबून दिलेला आहे। हा म्हणजे तिघी साईडने केळीला बेसल डोस हा दिलेला। हा म्हणजे 1 फुटाच्या अंतरावर कोरून दिलेला आहे बा। तर आता तुम्ही आता खत नियोजन आम्हाला सांगलं, तर तुम्ही शेतकरी मित्रांना असं सांगा आता हे डबल लॅटर टाकलेली आहे, आता तुम्ही वॉटर सोल्युबल ही खत चांगल्या प्रकारे सोडत असता वेळोवेळी, आणि शेतकऱ्यांना आता तुम्ही आता फॉस्फरिक ऍसिड सोडलेलं आहे। तर फॉस्फरिक ऍसिडचा शेतकरी मित्रांनो एक फायदा असा होतो, जे आपला मुळा बनत नसतील मुळांचा आपटेक वाढून जात असतो, बुंदा चांगल्या प्रकारे बनत असतो, आणि शेतकरी मित्रांनो हे जो बुंदा असतो हा फॉस्फरिक ऍसिड मुळे चांगल्या प्रकारे बनू शकतो। 85% फॉस्फरिक ऍसिड हे मिळत असतं, ते आपल्याला वेळोवेळी 1.5 ते 2 लिटर आपल्याला 1000 खोडांना सोडायचं आहे। आणि आता तुम्ही सांगत होते की मायक्रोरायझा सोडला होता तुम्ही, गुळ सोडलेला आहे। हो मायक्रोरायझा गुळ वगैरे कसा सोडला होता तुम्ही ते सांगा मला। मायक्रोरायझा आणि गुळ पहिल्या दिवशी भिजवून घेतला, त्याला मिश्रण करून घेतलं, 1 दिवस 2 रात्र ठेवले आणि त्याला भिजवून तिसऱ्या दिवशी सोडलेलं आहे। त्याला 100 लिटर पाणी केलेलं होतं, 100 त्यानंतरही आता वेळोवेळी शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला बेस्ट असा बाग बनलेला आहे, खोडही चांगला। आता एक खोड मोजलेलं आहे का त्यांनी किती बुंदा बनलेला आहे असं? तो 15 दिवसापूर्वी 36चा येत होता। 36चा येत होता, आता तरी वाढलेला असेल काय वाटतं तुम्हाला? 38 पर्यंत। आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा जो बुंदा बनलेला आहे तर आता त्यांची 18 ते 20च्या दरम्यान मध्ये पान फिरलेलं आहे। त्याच्यानंतर हा बुंदा जो बनलेला आहे हा जेव्हा घड निघतो ना तोपर्यंत बुंदा हा बनतच असतो। घड निघल्यानंतर निस्वाड झाल्यानंतर आपल्याला तो जो बुंदा बनलेला आहे त्याच्यानंतर आता वेळोवेळी पाणी नियोजन कसं करतात तेवढं सांगा मला। पाणी नियोजन माझं 4 तासाचं रोजचं पाणी दिलेलं असतं मी, रोज 4 तास, आणि हिवाळ्यात 1 ते 1.5 तास पाणी देत होतो रोज, 1 ते 1.5 तास पाणी। आता तुम्ही हिवाळ्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा सोडलेलं होतं? सल्फ्युरिक ऍसिड सोडलेलं होतं हिवाळ्यात। हा ते कसं कडक असतं? ते इतकं कडक असतं की त्याला फार सांभाळून सोडावं लागतंय, आणि ते 250 लिटर टाकीमध्ये 1.5 लिटर टाकावं लागतं। तर किती कडक असतं ते, जसं नळीवर जळी पडलं तरी जळू शकता। आणि आपले डिप्पर बंद जर असले ते पण चालू होतात, आणि मुळीचं जे बेसल डोस दिलेले असतात ते थांबलेले असतात तिथं काही, त्याचा चुरा करून ते मुळ्यांना अटॅक करून उचलायला लावतात, त्याचा फायदा हा आहे। शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। धन्यवाद।